मंडळी, बायको आणि मेहुण्याच्या कचाड्यात सापडलेला नवरा निघालाय मनशांतीसाठी. बघूया त्यात त्याला यश मिळतंय का तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया निरागस विरोधवीर पृथ्वी प्रताप, दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत आणि कोकणची सुकन्या रसिका वेंगुर्लेकर यांना. आला 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 बघ 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 मागे बघ मागे बघ. अरे आला मार 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 हेडशॉट दे. आला 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 एनिमी आला हेडशॉट मार मार हेडशॉट मार मार. अरे मार. रसिका, ए रसिका. काय भाऊजी उतर. भाऊजी आले. नको लाडत येत जाऊस, लहान नाही राहिलास आता तू. म्हणजे वजन वाढलंय तुझं. गप्प राहा जरा बावळ्यात. बाजू. भाऊजी काय आहे? ऑलरेडी काय खाऊ आणला? काय वय आहे तुझं? वय काय आहे तुझं? शांत राहा जरा. रसिका जरा चहा दे ग मला. बावळ्यात. भाऊजी सॉक्स काढा. भाऊजी तू बरा आहेस ना? बाजूला. रसिका घ्या चहा घ्या. थँक्यू थँक्यू. घ्या. वा वा छान. खाऊ आणला का विचारतो. काय वय आहे ह्याचं? काय विचारतो? बाहेर का पण? नाही आणलाय. तुझ्या वयाची मुलं खाऊला चाकणा म्हणतात बाहेर. हे रसिका, एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. जरा इथे बस. अहो काम पडली. बस 2 मिनिट बस. ऐक, पुढचे 10 दिवस मी इथे तुमच्यात नसेन. अहो अहो काय 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 झालं? गप्प राहा जरा. कशासाठी पॅनिक? अश्रू तरी खरे काढ रे. अश्रू तरी खरे काढ बावळटा. 10 दिवस तुमच्यात इथे नसेन म्हणालोय ना मी. एक प्लॅन केलाय. तुम्हाला उशिरा सांगतोय. बुकिंग झाल्यात सगळ्या. पुढचे 10 दिवस मी मनशांती केंद्रात चाललोय. मला आत्मशोध घ्यायचा. आत्मशोध घ्यायचाय तुम्हाला? गेल्या आठवडाभर माझ्या परकरची नाडी सापडत नाही, ती शोधता येत नाहीये. हे नको ते धंदे करायला बरोबर वेळ आहे हो तुमच्याकडे. ये 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 ये. रसिका, आत्मशोध, प्रकारची नाडी शोध असं नाहीये ते. आत्मशोध म्हणजे स्वतःचा शोध घ्यायचा आहे मला. स्वतःच? अच्छा, म्हणजे ते गावी जाऊन सातबाऱ्यावर नाव वगैरे शोधतात तसं काही आहे का? ठेव चहा ठेव जा. समजाव ना रे हिला. सांग ना हिला काय असतो आत्मशोध. या आत्मशोध म्हणजे आता भाऊजी 10 दिवस कोणाशी काहीच बोलणार नाहीत. गप्प राहणार आहेत. एकदम म्हणजे सायलेंट. स्वतःबद्दल जे क्वेश्चन्स पडले आहेत ना त्याचे आन्सर्स ते आता युनिव्हर्स मध्ये शोधणार आहेत. काय भाऊजी? हो हो. अच्छा, म्हणजे हे एकदम शांत राहणार, काही बोलणारच नाही. काही बोलणार नाही. मनशांती. ओंक्या, तुला कळतंय का? म्हणजे काहीच काम करणार नाही, मग पगार कुठून येणार? घर कसं चालणार रे? कशाला नको ते धंदे करता हो तुम्ही? अरे काय रोजंदारीवर कामाला जातो का मी रसिका? पगार कुठून येणार? पैसे कुठून येणार? काय प्रश्न आहेत? तिची बॅग आहे ती अशी अशी अडकवून त्याच्यात चिन्नी हातोडा पाना टाकून अभी साहब जब लेके जाएंगे ट्रक जब आएगा तब काम कर लूंगा असं करतो का? चांगलं केलं भाऊजी, चांगलं केलं. हे करा एकदा काय बोनस बोनस करा. ज्याच्यावर कुणालाच हसायला येत नाही त्याच्यावर कसे हसता तुम्ही मला कळत नाही रे. तुम्ही लाडाची आहे ना. ए गप्प राहा जरा, शांत राहा. काही लाडाचा बिडाचा नाहीये. ऐक, लक्षात घे, तुला प्रेशर घ्यायची गरज नाहीये. मी रजा घेतलेली आहे आणि ती सुद्धा भरपगारी रजा आहे. अय्या, म्हणजे रजेचा पगार भरावा लागणार आहे यांना. प्रॉब्लेम आहे. खिडकीत उभी राहा आणि वाऱ्याशी बोल. वारा आला ना अगं बाई हो असं कर जा. अरे बावळट आहेस का? भर पगारी रजा म्हणजे भर पगार. आता रजा घेतली तर असं नाहीये. भर पगारी रजा म्हणजे बाबा रजा घेतली तरी तुझा पगार तुला मिळणार आहे असं आहे. अच्छा, म्हणजे मिळणार आहे ना पगार? हा, मग काही टेन्शन नाही. बरं झालं बाई. फक्त एवढंच मला महत्वाचं सांगायचं आहे की आता 10 दिवस मी इथे नसणार आहे ना, तर मला फोन नाही करू शकत तुम्ही, कारण तिकडे त्या मनशांती केंद्रात माझा फोन पण बंद असणार आहे. हो, पण जाताना त्यांच्या संस्थेचा एक लँडलाईन नंबर देऊन जाईन मी. तिथे तुम्ही फोन करू शकता. काही महत्वाचं असेल तरच फोन करू शकता. आहो, माझं उत्तर द्या. कळू तर दे. काय विचारलंय? काय उत्तर देऊ? माझं जेवण का तुम्ही? ए बाई नीट बोल ना ग. माझ्यावर चिडलात का तुम्ही? नाही का? रात्रीचा भात मी तुम्हाला फोडणी टाकून रोज डब्याला देते म्हणून चिडलात का तुम्ही? नाही करत. का असं जाताय? फोनवर पण बोलणार नाही होत आपण.
पण. ठीक. अगं ऐक माझं, तू असा काही विचार करू नकोस की मी तुझ्यावर चिडलोय वगैरे. एवढंच की मला ना जरा माहित नाही रे, पण मला असं चिडचिड व्हायला लागली ना आयुष्यात सारखी. मला फ्रेश व्हायचंय, मला फ्रेश व्हायचंय. फ्रेश व्हायचंय ना, मग कामावर येऊन अंघोळ करत जा ना. त्याच्यासाठी तिकडे कुठे ते चाललंय? मनशांती. तिकडे जायची काय गरज आहे? ये फस गया, ये डाला यॉर्कर आहे. हो, ये फस गया रे. आत्ताच जाता का? फ्रेश वाटेल एकदम. ओंक्या अंघोळ ओंक्या, करून. तुझ्या बहिणीला सांग तिची वाढ भुवयांपर्यंत झाली, मेंदूपर्यंत गेला नाही वाढ हा शब्द. सांग. आता काय चुकलंय माझं ओंकार? सगळं चुकलेलं आहे. अरे ए बाई ऐक ना, मी तिकडे इगतपुरीला चाललो आहे मनशांतीसाठी. तिथे मला फ्रेश व्हायचंय मनशांती करून. कुठे चाललाय? इगतपुरीला. इगतपुरीला झालाय? हो, हो, हो. मग भाऊजी जरा पुढे सापुताराला जाल काय? कुठे? सापुताराला. का रे? काय तिकडे आम्ही मित्र गेलेलो ना आता रिसॉर्टला पार्टी करायला, तर तिकडे माझी स्विमिंगची चड्डी राहिली आहे, ती आणा ना. स्विमिंग पूलला ते असतं ना, हे असं चढायचं असतं ना, शिड्या चढायचं असतात. शिड्या, त्याच्यावर मी नेमकी वाळत टाकली आहे. निळी आहे आणि अशी हे लाल हे बॉर्डर आहे, त्याला नैना नावाची चड्डी आहे. नैना. कुठली चड्डी आहे ही? नैना नैना बडे कठीण से. ए गप्प बस रे जरा. तुझ्या 30 रुपयाच्या चड्डीसाठी मी इगतपुरीला जाता जाता ते सापुताराला जाऊ आहे नाशिक. अय्या, नाशिकला जाणार आहात तुम्ही? मग एक मिनिट, नाशिकवरनं तो स्पेशल चिवडा मिळतो तो आणि नाचणीचे पापड आठवणीने घेऊन यायचे. हा, आणि रिटर्न येताना ना 4 वाईनच्या बाटल्या पण आणा. आपल्या मित्रांना देतो, जरा तुमची वट वाढेल. नाही तर ते खूप वाईट बोलतात तुमच्याबद्दल भाऊजी. आणि ते हे समृद्धी महामार्ग पण लागतो ना तिकडनं, तिथून ना पटकन नागपूरला जा आणि संत्रा बर्फी आणा. कित्येक दिवसात खाल्ली आणि नाही. मग आंबेजोगाईला पण जाल काय? प्रसाद आणा ना. ए ए ए ए ए ए तुमच्या दोघांना एक गंमत माहितीये का? काय? तुमच्या दोघांच्या मेंदूमध्ये आणि समृद्धी महामार्गामध्ये एक साम्य आहे. काय काय काय? काय? दोघंही गुळगुळीत, बेअक्कल, नॉनस्टॉप 120च्या स्पीडने. मूर्ख बोलतात आम्हाला. बोलतात काही बोलतो मला. नाशिकला जा, हे वाईन आणा. ओंक्या, तुला सांगू, हे तुझे भाऊजी आहेत ना, काहीच कामाचे नाहीयेत. आता म्हणाले ना 10 दिवसांसाठी जाऊन येतो, घरच्यांसाठी काहीतरी आणावं पण नाही. आणि काय तिथे जाऊन काय करणार आहात असं तुम्ही? शांत बसायलाच चाललाय तर आराम करणार आहात ना? टाइमपास करायला जाताय ना? हा, काय करणार आहात असं मोठं? अरे आराम करायला म्हणजे मी काही मनशांती अशी नाही करत कुणी मनशांती. इगतपुरीला चाललोय, गोव्याला नाही चाललोय. मनशांती आहे बाबा, सांग तिला. आराम म्हणजे आराम नाही करणार आहे, मनशांती करणार आहे. स्वतःची काळजी घेणार आहे मी तिकडे. त्याच्याऐवजी ह्या सगळ्या तुमच्या गोष्टी आणत बसू का? बरं बरं ठीक आहे, जायचंय ना कुठे ते जा, काय प्रॉब्लेम नाही. किरकिर करू नका फक्त. जा, आल्या आल्या जा तुम्ही, हा. पण भाऊजी, काय हे? पण आता तुम्ही गेल्यावर आम्हाला समजा पैसे खर्च करावेसे वाटले तर काय करायचं? पैसे खर्च नाही करायचे. असं कसं? उपाय आहे, पैसे खर्च करावेसे वाटले नाही करायचे. अहो, खर्चाला पैसे लागतात. आमच्या दोघांच्या अकाउंटला ना 2-2 लाख रुपये टाका. हा, चालेल चालेल. किती? सुनने को नहीं आता है क्या? 2-2 लाख रुपये डाल बे. ऐकायला येतं मला ऐकायला येतं. हा आकडा ऐकून मला आश्चर्याचा धक्का बसला. त्याच्यासाठीच ते किती असं होतं ते कळलं का? 10 दिवसांसाठी 2-2 लाख रुपये हवेत तुम्हाला? अरे गधड्या, अरे शासन सुद्धा जे लाडके आहेत ना त्यांना महिन्याला 1,500 रुपये देतं रे. तू दोडका आहेस. तुला मी 10 दिवसासाठी 2, तुला 2 4 लाख कशासाठी देऊ? थोडे जास्त आहेत. कशाला रे ओंक्या? काय कर मला खरं जेन्युइनली सांग, काय करशील रे 4 लाखाचं? काय रिचार्ज वगैरे करेन ना. शहराचं करायचं अख्खे रिचार्ज. 4 लाख कशासाठी हवाय तुला? काही होऊ शकतं ना भाऊजी. अरे काय होणार आहे? लाइफ इज अनप्रेडिक्टेबल भाऊजी. हा मग कुछ भी हो सकता है लाइफ में. जसं की उद्या माझा ऍक्सिडेंट झाला हो, हा भाऊजी. हा. अरे वा, कसं? हसताय तुम्ही माझ्या भावाचा ऍक्सिडेंट म्हटल्यावर? तर उद्या माझा ऍक्सिडेंट झाला, ते डॉक्टर म्हणाले भाई इस ब्रिलियंट आदमी का ब्रेन चेंज करना पडेगा. मग आम्ही काय करायचं? आनंद साजरा करायचा. ज्याच्या डोक्यात मेंदूच नाही त्याचा कसा ट्रान्सप्लांट करणार? मरतो मेंदू. करा चेष्टा करा तुम्ही. काही नाही ओंक्या, मी आहे ना, ताई आहे, मी माझा मेंदू देईन तुला. बेस्ट. दोघात एक वापरा. बेस्ट. तू सोमवार मंगळवार बुधवार वापर, तू गुरुवार शुक्रवार शनिवार वापर. अय्या. आणि मग रविवार धुवायला बाहेर काढा ना. चालेल. 2-4 सुरकुत्यांवर जगणारी मान. 1 मिनिट, क्लिअर फेस आहे आपला. चेहऱ्याचं बोलतच नाही, मेंदूचं बोलतोय. 2-4 सुरकुत्या फक्त मेंदूवर आहेत. इतके बावळट आहात तुम्ही. कशाला मरायला लागतायत एवढे पैसे? 4-4 लाख रुपये मला कळत नाही. ठीक आहे, काही होणार नाहीये तुला. मला काही झालं ना किंवा ताईला पण काही झालं ना, जग आहे आमच्या पाठी. हो, जग आहे आमच्या पाठीशी. तुम्ही बघा तुमचं, आमच्या पाठीशी कोण आहे? उद्या तिकडे कुठे जात आहे ते? इगतपुरी. हा, ते जे काय तिकडे जात आहे, तिकडे तुम्हाला काही झालं ते डॉक्टर आम्हाला म्हणाले की यार अब दुआ की नहीं दवा की जरूरत है, तो मैं दवा किधर से लाएगा भाऊजी?
नको एवढी नाटकं करत जाऊ. हा फिल्मीपणा सगळा माहितीये मला. ते हिंदी पिक्चर बघतो आणि हे असलं काहीतरी बोलत असतो. तू ना ते पहिले हिंदी पिक्चर बघणं बंद कर. ते बघून तू काय झेंडे काढत असतोस ना ते माहितीये मला चांगलंच. नाही हे बंद करायचं, कळलं? काही गरज नाहीये तुला कसला तरी विचार करायची. अभि दवा किधर से लाएंगे, काही गरज नाही. तुम्हाला काही झालं तर आम्हाला नाही होणार मला काही. का तुम्ही अंबरनाथचा पट्टा घेऊन आलात जन्माला? तुझ्या मामाची पॅन्ट काढून पळालो होतो मी. अंबरनाथचा पट्टा कुठला असतो मला सांग. ते हे असं- अंबरनाथचा पट्टा कुठला असतो? नाही. अमर पट्टा असतो की नाही? हा, तेच ते अमर पट्टा असतो ना? तेच पण आहे का तुमच्याकडे तो पट्टा? नाहीये माझ्याकडे तो मग? अमर पट्टा. होऊ शकतो ना काही. लाईफ इज अनप्रेडिक्टेबल भाऊजी. होऊ दे मला, मरू दे मी. असं काय म्हणता? ए, अरे असं नाही बोलायचं. नाही असं नाही बोलायचं. नाही बोलायचं. असं नाही बोलायचं. मुंक मार गोष्टी. सॉरी खरंच मार खाशील ओंक्या. सॉरी. काही होणार नाही मला. आणि जरी झालं ना रसिका तरी सेव्हिंग्स आहेत आपल्या. तूच नॉमिनी आहेस की नाही? मेडिक्लेम आहे माझा. ते आपलं होईल ना व्यवस्थित. तू नको ना काळजी करू. ठीक आहे, मग काही 2-4 लाख रुपये वगैरे मी देणार नाहीये तुम्हाला. भाऊजी एक- किती देणार आहेत? जेवढे एक ह्याच्यासाठी एक 10 दिवस जेवढे लागतात उदरनिर्वाहासाठी तेवढे देईन. किती? 5,000 देतो. छोटी शौच. कसलं कसलं हिंदी आहे? छोटी शौच. छोटी सोच असतं. छोटी सोच म्हणजे छोटा विचार. छोटी शौच म्हणजे माहितीये एवढं- मला. हा. ठीक आहे, तुम्हाला काय द्यायचं नसेल ना? नाहीच देणार. जायचं- नाहीच देणार. तिकडे जायचं, तिकडे जा. हा जाणारच नाही, आहे. नाही. हा चल चल मला सांगताय. मला सांगतो तू. आपण ना काय करूया माहितीये ताई? आता हे गेले ना, आपण 10 दिवस ना एकही खाणं रिपीट नाही करायचं. आपण 10 दिवस वेगवेगळे पदार्थ खाऊया. अय्या, चालेल. पहिल्या दिवशी आपण हा खाऊया, लगासना खाऊया. लगासना. लगासना. तुमच्या बापाने केला होता लगासना. लजानिया बोलता येत नाही, स्पेलिंग वाचून लगासना बोलता तुम्ही. तुमच्या बापाने केला होता लगासना. ते जे काय आहे ते आणि आपण ते पण खाऊया. काय? ते पंजाबी आहे ना, रिझोट्टो. बावळट आहेस तू. इटालियन डिश आहे ती. रिझोटो. रिझोट्टो अशी कुठली डिश नाहीये ती. ते जे काय आहे ते खाऊया. आणि आपण ते पडिंग खाऊया. पडिंग. पडिंग. पुडिंग तू आहेस या घरात. तुझे खाणार आहेस ते यॉर्कशायर पुडिंग आहे. बावळट. आम्ही खाणार आहे. हो मला नाही मिळणार आहे. मी युट्यूब वरनं बघून सगळ्या रेसिपीज करणार आहे. हा. मी घरात असताना का नाही करत ग? प्रॉब्लेम आहे का? माझ्यासाठी का नाही बनवत? पचतं तुम्हाला? नाही. साधी तुरीची आमटी केली तरी ढेकरा देत फिरत असता. मग त्या दिवशी कडक पाव खाल्ला, 2 तास होते बाथरूम मध्ये. मूर्खा शांत राहा. वाटेल ते सांगू नकोस. म्हणजे बाब हे उगाच नाही मला हे ऍसिडिटी होत किंवा मला थोडस त्रास होत कॉन्स्टिपेशनचा. माहिती. याच्यामुळे होतो. मी कडक पाव आहे. अरे कडक पाव नाहीयेस तू, पण त्रास तुझ्यामुळे होतो ना. सतत डोक्यात ह्याचा विचार, सतत डोक्यात ओंक्या काय करणार आहे आता, काय नवीन प्रकार करून ठेवलाय आता, काय माझ्या अंगाशी येणार आहे आता, काय सोडवायचं हेच चाललेलं असतं. झालं? रक्तदाबाच्या गोळ्या सुरू झाल्यात माझ्या. याच्यामुळे त्रास होतोय. म्हणून मनशांती केंद्रात चाललोय मी. चिडचिड चिडचिड बघा, चिडचिड किती चिडचिड चिडचिड. नुसती सतत चिडचिडच करायची असते. का करा, जा इकडे काय त्या कर. मनशांती केंद्रात जाऊन तरी ही चिडचिड करू नका म्हणजे झालं. काय जा आता, जा. हा, जातो. फ्रेश वा, जा. हा. सांगता आलंय. रिझोटो ना रे. भाऊजी. सो काय आहे ओंक्या? भाऊजी काय आहे? तुम्ही ते टूथब्रश घेऊन जाणार आहे तुमचं? का ओंक्या? नाही, तुम्ही तुमच्या टूथब्रशनी बेसिन घासतो ना. क्या? ओंक्या काय? अरे माझ्या टूथब्रशने तू बेसिन घासतोस. हा, मी धुवून ठेवतो नंतर. धुवून ठेवतो होतं नंतर धुवून ठेवतो. छोटेसे बहीण भाऊ नवऱ्याचा जीव घेऊन जाऊ. बावळट मूर्ख आहात का दोघं? तू ओंक्या अरे काय माणूस आहे? मारू पण नाही शकत तुला. अरे तू माझ्या टूथब्रशने बेसिन घासतोस, ज्याने मी करतो त्याने. तो ब्रश. अरे ब्रश धुणं महत्वाचं नाही. हा बावळट आहे. हा मला अजून काय काय करतोय हा घरात? अजून काय काय करतोय? अशा कुठल्या गोष्टी जो ह्या वापरतोय? एक मिनिट. नाही 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 आता मी एक मिनिट. मी नाही जाऊ शकत या घरातून बाहेर. थांबा. हा? मी एक मिनिट काय करताय? सांगतो. हॅलो. हा हा हॅलो. हा हे MHJ मनशांती केंद्र. हा पृथ्वी प्रताप बोलतोय. हा ते माझं बुकिंग होतं ना ते कॅन्सल नका करू. ते हे करा, रिप्लेस करा. रिप्लेस. नवीन माणूस माझ्याऐवजी आता तिकडे ओंकार राऊत येईल. मी? हा चिरंजीव ओंकार राऊत तिकडे कन्फर्म. येस कन्फर्म. चिरंजीव ओंकार माझ्या मुलाचं नाव वाटतं ना. तू चिरंजीव ओंकार राऊत. पण मी का जायचंय तिकडे? भाऊजी मी नको ना. मला कळलेलं आहे. हा? माझी जी चिडचिड होतीये, मला जी मनशांती हवी आहे ना, ती मी घरातून बाहेर जाण्यात नाहीये, तुला या घरातून हकलण्यात आहे. आहो, असं कसं हो? लहान आहे तो, कसा राहील तिकडे एकटा? बरोबर. एकटा कसा राहील? एक कोणतरी मोठा माणूस हवा. हॅलो MHJ मनशांती केंद्र. हा अजून एक नाव ऍड करा, ओंकारची बहीण.
नाव बिव काय नाही, ओंकारची बहीण. तुम्हाला कळेल, दोघं भाऊ बहीण आहेत. हा, घ्या, घेऊन जा, घेऊन जा. तुम्ही घेऊन जा. आम्ही नाही. वा वा वा, नेहमीप्रमाणे अप्रतिम परफॉर्मन्स, शेअर मॅडनेस त्या दोघांचा. मजा आली. प्रसाद दा, मजा आली. खूपच दिवसांनी आली ही सिरीज, पण मजा आली. ते जे तुझ्या टी शर्टवर लिहिलं आहे ते तू याच्या आयुष्यातलं आहेस, म्हणजे मिस्टेक आहेस याच्या आयुष्यातली. पण ओमकार, ज्या मुमेंटला तू स्टेजवर येतोस या सिरीजमध्ये, तो कोडगेपणा, तो निर्लज्जपणा तुझ्या बॉडी लँग्वेजमधनं इतका करेक्ट बाहेर येतो की सांगायलाच लागत नाही की सिरीज कुठली आहे. तुला बघितल्या क्षणी कळते ही ती सिरीज आहे. व्हेरी वेल डन ओमकार, मस्त. मजा येते. आणि तुमच्या तिघांचंही गिव्ह अँड टेक या पर्टिक्युलर या सिरीजमध्ये इतकं रंजक असतं की त्यामुळे नेहमीच ती बहारदार होते. आजचाही विषय छान होता आणि मजा आली. रसिका मस्त, पीपी मस्त. थँक्यू.